तुझ्या आणि वहिनीमध्ये सगळं ओके ना रे? इतक्या लांब या फार्म हाऊसवर आपल्या सगळ्यांना बोलावून असं वाढदिवस साजरा करणं म्हणजे जरा ऑडच वाटतं नाही? काहीच नीट होत नाही रमेश. तुमच्या बॅड टाइम्स मध्ये पण ना ही फॅमिली अशीच राहणार आणि तुझ्याकडे फॅमिली आहे. यू आर कम्प्लीट. एक फॅमिली फिल्म मला करायची होती स्वतःहून आणि पहिली फिल्म मला मराठीतही करायची होती आणि फॅमिली फिल्म करायची होती कारण माझ्याही जवळचा असा तो सब्जेक्ट आहे आणि त्या दृष्टीने जेव्हा मी फिल्म पूर्ण लिहून काढली त्यानंतर मला लकीली सागर सर पण माझं प्रोड्युसर आहेत सागर सर, तर त्यांच्यामुळे मला ते एक हे होतं की तुला जे ॲक्टर्स तुला वाटतात ह्या कॅरेक्टरसाठी तू त्यांना अप्रोच कर. तर मी त्या अँगलनी हे होतं की मला स्टोरीबद्दल कॉन्फिडन्स होता की त्या ॲक्टर्सना ते करायला आवडेल. त्या दृष्टीने मी इन्स्टिंक्टिव्हली त्यांना फॉलो केलं की सर असं असं आहे, मला ही फिल्म करायची आहे आणि प्रत्येकाने मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांनाही स्टोरीमध्ये इतकी इंटरेस्ट त्यांचा निर्माण झाला की त्यामुळे तेही स्वतःहून मला एक त्यांची एक सपोर्ट त्यांचा मला मिळाला आणि त्यामुळे फिल्म करताना मला सुरुवातीला पहिल्या दिवशी दडपण होतं ऑब्व्हियसली की प्री प्रॉडमध्ये सगळं असतं की त्यावेळी सगळं व्यवस्थित असतं, पण शूटच्या पहिल्या दिवशी पहिल्या टेकला जी धाकधूक असते पहिली फिल्म म्हणून तर ती होतीच माझ्यात. पण बाकी ॲक्टर्सचं मला इतके सिनियर ॲक्टर्स आहेत, इतके स्टॉलवर्ड्स आहेत म्हणजे ज्यांचं 20-20, 25-25 स्मिता तळवलकर 44 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. हे सगळ्यांनीसुद्धा मला कधीही कुठेही असं जाणू दिलं नाही की तुझी पहिली फिल्म आहे. त्यांनी मला फुल सपोर्ट दिला आणि ह्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. लहान मुलांचं नेहमी असं असतं की आपल्याला मोठं लवकर व्हायचं आहे कारण शाळेत मी असेल तर असं होतं की मी कधी कॉलेजला जातो आहे, त्यानंतर कॉलेजमध्ये गेलं की कधी मी एकदा जॉबला लागतो आहे, पण त्यावेळी त्यांना मोठं व्हायची फार घाई असते. पण कधी कधी मोठ्यांकडनं लहान मुलांसारख्या गोष्टी घडतात, त्यावेळी नकळत त्यांच्याकडनं त्या गोष्टी घडतात. तो इनोसन्स त्यांच्यात असतो, मला तो टिपायचा होता आणि त्यासाठी भातुकली हे नाव. प्लस असं होतं की भातुकली म्हटलं तर खूप लोकांना मला रिस्पॉन्स आला, मला माहिती होतं काय आहे, मी लहानपणापासून पाहिलेलं आहे, पण बाकी खूप लोकांचा मला रिस्पॉन्स आला की भातुकली ऐकलं आहे पण मला अर्थ माहीत नाही, पण त्याचं खूप एक होमली फील आहे. मी म्हटलं बरोबर आहे, मला हेच हवं होतं. मग त्या अँगलनी मी टायटल पण असं चूज केलं की त्याबद्दलही लोकांना क्युरिओसिटी हवी, अरे भातुकली म्हणजे काय, भातुकली म्हणजे काय. मग त्याप्रमाणे लोक स्वतःहून विचारतात आणि मग माहिती होते. मग त्याचा अर्थ मला तेही जास्त जाणवतं की आपला खेळ आहे त्याच्याबद्दल अजून लोकांना कळावं, मग त्याबद्दल ती एक क्युरिओसिटी क्रिएट होईल म्हणून भातुकली. नमस्कार, मी श्रिया पेगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.